सर्व लहानुभक्तांना सप्रेम जयगुरु. आज आपल्यासोबत एक ज्येष्ठ लहानुभक्त आहेत. आज त्यांचं 87 वर्षाचं वय आहे आणि त्यांनी समर्थ लहानोजी बाबा असताना तिथे संस्थांमध्ये सेवा कार्यसुद्धा केलेलं आहे. तर आज आपल्या लहानोजी स्वानुभवला त्यांच्या जीवन प्रवासात आलेले संपूर्ण अनुभव ते सांगणार आहेत. दादाजी जय गुरु. जय गुरु. जय लहानोजी बाबा. जय लहानोजी बाबा. सर्वात आधी संपूर्ण नाव सांगा तुमचं. ज्ञानेश्वर गुलाबराव खेडकर. मूळ गाव कुठलं? मूळ गाव माटोडा. अच्छा, म्हणजे नानपूर जवळ. नानपूर धनोडीला लागलं. प्रायमरी शिक्षक नानपूरला झालं. बरं. तुमच्या जीवन प्रवासामध्ये समर्थ लहानोजी बाबांचे जे काही अनुभव आले ते सविस्तर अनुभव आपल्या लहानोजी स्वानुभवला तुम्ही सांगा. सर्वात आधीपासूनचे अनुभव सांगा. आता बरं सांग, प्रयत्न करतो. हो हो सांगा. ते नव्हते का आपले वरखेडचे ते लहानोजीचे ग्रंथ लिहिला ते रामकृष्ण दादा बेलूरकर. कोण? रामकृष्ण दादा बेलूरकर. बेलूरकर. हो. त्यांची माझी एक वेळ भेट झाली. बरं. लहानोजी तिथे असताना ते होते तिथे. हो हो. त्या प्रसंग आपला त्या कार्यक्रमाच्या याच्या दृष्टीनं. हो. तर त्यांना वेळ झाला. बरं. आमची गाडी होती. तर अत्रे महाराजांनी मला त्यांच्यासोबत त्यांना तळेगावपर्यंत नेऊन पोहोचवा म्हणे. बरं. तर तिथे त्यांनी मला असं सांगितलं, मी त्यांना जे अनुभव सांगितले त्याच्यावरून ते म्हणे, सर म्हणे तुम्ही एक पुस्तक लिहा म्हणे. इतके अनुभव तुमच्याजवळ आहे म्हणे, इतके मला मिळत नाही म्हणे. पुस्तक लिहा म्हणे तुम्ही. तळेगावला उतरले ते. मी येईन म्हणे तुमच्या भेटीला, पण पुन्हा काही आले नाही. मला वारले वाटते ते. हो वारले. वारले. तर मी टाकरखेडला मुख्याध्यापक म्हणून प्रायमरी शाळेवरती शिक्षक 1958 मध्ये लागलो. बरं. आणि तेव्हापासून मग लहानोजी महाराजच्या जायचं, रोज दर्शन घ्यायचं आणि आपल्या गावाला येणं जाणं करायचं. तिथे कोंडवाडा असल्यामुळे मला जास्तीत जास्त वेळ त्या ठिकाणी वास्तव्याला राहावं लागत होतं. टाकरखेडला कोंडवाडा असल्यामुळं. तसं गाव माझं जवळ माटोडा. पण मी रोज जाणं येणं करू शकत नव्हतो. कोंडवाड्यामध्ये तिथे राहावं लागत होतं. आणि त्यामुळं फावला वेळ 5च्या नंतरचा किंवा 10च्या अगोदर सकाळचा वेळ मी लहानोजी महाराजच्या सानिध्यामध्ये घालत असो. बरं. तिथे चहा पाण्याचं हॉटेल होतं एक कळंबेचं. तिथे चहा घ्यायचा आणि तिथं जास्तीत जास्त वेळ मी लहानोजी महाराजच्या तिथे. लोकांची गर्दी त्यावेळेस असायची खूप. आणि केवळ सट्टेवाले लोक त्यावेळेस तिथे यायचे. आरवी आजूबाजूचे सगळे लोक, गर्दी खूप असायची. रोज दर्शन घेता घेता असं झालं की काही सट्टेवाले, मला अमुक भेटलं, मला टमुक भेटलं, तसं. तर माझी इच्छा झाली. कुठं नाही सांगत की बाबाजीनं मला सट्टा द्या, मला सायकल घ्यायची आहे. त्यावेळेस पगार फक्त 80 रुपये होता. प्रायमरी शिक्षकाचा 80 रुपये पगार होता. तर माझी इच्छा झाली की म्हटलं बाबूजी, एक दिवस मी 2 वाजताच्या सुट्टीत गेलो. तिथे दर्शन घेतलं आणि बसलो. जो बाबाजीनं मला शिव्या द्यायला सुरुवात केली, सुशिक्षित झाले, नमुक झाले, नवळे, नमुक टमुक, त्याची भाषाच ते होती. खूप कठीण भाषा होती. बाया असो माणसं कोणाला ते भीत नसेल. आणि अगदी खालच्या थरात शिव्या. सुशिक्षित झाले, माझ्या लवड्याच्या मुलाला हेड मास्तर म्हणते, ते म्हणते सट्टा पाहिजे, नेऊ पाहिजे, देऊ पाहिजे. आणि मला शिव्या द्यायला सुरुवात केली. आणि मग दर्शन घेतलं. त्या दरवाज्यात मी उभा राहिलो. बाबाजी आले तिकडून पुन्हा काडी घेऊन. म्हटलं आता आपल्याला ठोकते, म्हणून मी एकदम इकडे मैदानात आलो. मैदानात आल्यानंतर पुन्हा मी गेलो तिथे. पुन्हा गेलो तर बाबाजी आपल्या गादीवर जाऊन बसले. बसल्यानंतर मग आले पुन्हा आधी कुठले आले आणि समोर अशा उदबत्त्या लावल्या होत्या हिरव्या. त्यावेळेस एक आण्याचा पुडा भेटे हिरव्या उदबत्त्याच्या दोन्हीमध्ये. धगधग जळून राहिल्या त्या उदबत्त्या उचलल्या त्यांनी. पुन्हा आपल्या गादीवर गेले. मी इकडे त्या दरवाजात आलो आणि त्यांनी त्या उदबत्त्या धरून फेकून मारल्या. मारल्या त्या पूर्ण माझ्या छात्यावर पडल्या. बरं. छात्यावर पडल्यानंतर मी समोर पाहतो तो 3 उदबत्त्या आणि पाठीमागं परतलो घराकडे इकडे यायसाठी तर 2 उदबत्त्या. मग
म्हटलं असं झालं. मग लोक म्हणे गुरुजी तुम्हाला सट्टा दिला बाबाजीनं, तुम्ही सट्टा मागितला, पण बाबाजीनं शिव्या जितक्या दिल्या होत्या तुम्ही सट्टा खूप घबरावून गेलो तुम्ही. ते आपल्याला आदरानं आतापर्यंत पाहिलं बाबाजीनं. मास्तर मास्तर म्हणे, मास्तरले बोलावं, कोणाला वर्गणी द्यायची असली तर जा त्या मास्तरजवळ. आणि आपण म्हटलं खूप गुन्हा केला सट्ट्याचा विषय काढल्यानंतर. तिथं मग एक बैठक होती पंजाबराव देशमुख म्हणून. बर, चांगले वयस्कर होते, त्यांना 2 पत्नी होत्या. ते मला बाबूच म्हणे, त्याच्या पत्नी मला, मी त्यांना काकाजी म्हणून, ते मला बाबूच म्हणे. त्यांना सट्ट्याचा नाद होता. बर, तर म्हणलं काकाजी असं झालं. अरे म्हणे बाबू तुला सट्टा दिला म्हणे बाबाजीनं. अरे पण आता कसं, नाही नाही म्हणे आता तुला सट्टा दिला म्हणे, सांग मी चाललो म्हणे आता अमरावती सट्टा लावाले. माणूसही बोलावला आणि पायटांगी बोलावली आणि सांग म्हणे किती लावतं. मी म्हटलं बाबा काकाजी मी यावेळेस तर 1 रुपया लावत नाही, काहीच नाही. म्हटलं बाबाजीनं मला इतक्या शिवाय दिल्या म्हटलं का म्हणे आतापर्यंत मला ज्या भावनेने त्यांनी पाहिलं मनात असं आलं म्हटलं का मी विनाकारण सट्ट्याचा नाद घेतला आहे. नाही नाही म्हणे सांग म्हणे, मग मी पैसे नसून मी माझ्या जोड देतो. मी म्हटलं मला लावायचेच नाही. बस तुम्ही तो गेला बुवा ते अमरावतीले, त्यानं 10,000चा सट्टा घेत दुसऱ्या दिवशी घेऊन आला. तिथे माझ्यासाठी शर्ट, बाबाजी शाल, 25 रुपयाचे पेढे आणलं. बाबू म्हणे हे पाय म्हटलं तुमच्या नशिबाचं होते, मला काही त्याचं नाही. माझ्यासाठी शर्ट पाहिजे आणला त्यानं तिथून. तर असं ते बाबाजीचा पहिला प्रसंग मला